पवन स्वीट मार्ट बँक ऑफ इंडिया शेजारी जत रोड कोकणात ताजे व स्वादिष्ट पदार्थ व वाढदिवसाच्या केक ऑर्डर प्रमाणे मिळतील। पेढा, बर्फी, सोनपापडी, जिलेबी, बुंदी, श्रीखंड, फरसाणा, बेकरी प्रोडक्ट्स व कोल्ड्रिंक्स मिळतील। ग्राहकांना बसण्याची खास सोय। मोबाईल नंबर पवन कमतगी 9766 79 59 51। श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगलीचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन उत्साहात साजरे। सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली या महाविद्यालयामध्ये सन 2021-2022 चे पारितोषिक वितरण स्नेह संमेलन रविवार दिनांक 27/3/2022 रोजी संपन्न झाले। कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, कोल्हापूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय श्री महेश चोते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नितीन खाडीलकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर BP मर्जे यांनी करून दिले। सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या नूतनीकरणामध्ये हातभार लावणाऱ्या माननीय श्री विलासबाई शाह, सौ श्री बाळकृष्ण पाटणकर, सौ श्री सुरेंद्र स्वामी यांचा सत्कार करण्यात आला। तसेच महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। त्याचबरोबर आम्ही या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखिताचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। बीएडच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रमुख पाहुणे माननीय श्री महेश चोते सरांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता, अभिरुची, शरीर प्रकृती तसेच अभियोग्यता या सप्तसूत्रींचा अंगीकार करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला। कार्यक्रमाचे नियोजन तसेच महाविद्यालयाचे अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुशील कुमार यांनी केले। एंडोमेंट व अन्य पुरस्काराचे वाचन डॉक्टर युवराज पवार यांनी, प्राध्यापकांचे अहवाल वाचन डॉक्टर नवनाथ इंदेलकर यांनी, ग्रंथालयाचे अहवाल वाचन सौ संध्या यादव यांनी, तर आम्हीचे मनोगत श्री दयानंद बोंदर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संध्या यादव व सौ गायत्री जाधव यांनी केले। कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह माननीय श्री शिरीष गोसावी, अन्य पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, माजी प्राध्यापक, माजी विद्यार्थी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बीएड प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत।